राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित, अंशतः अनुदानित व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करावे, अन्यथा 1 ऑगस्टपासून आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सर्वोच्च न्यायालयात 7 ऑगस्ट रोजी सुनावणी होत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक शपथपत्र दाखल करणे गरजेचे आहे, परंतु शासन स्तरावर कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही। शासनाने हे शपथपत्र 31 जुलै पूर्वी सादर न केल्यास 1 ऑगस्टपासून शेगाव येथे आंदोलनाचा इशारा दिला आहे। शासनाने त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करावे। या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा सौ संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहे। न्याय मागणी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष दिगंबर भुगुल, विजय इंगळे, ज्ञानेश्वर कोरडे, कीर्ती ढोकणे, गोपाल सोनोने, गजानन गेडाम, विनोद तायडे, मनोज बाईसकर, संजय गावंडे, दिवाकर मेहरे, अर्चना तायडे, विनोद झोळ, दिलीप तायडे, जी.बी. वानखेडे आदीसह मूर्तिजापूर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या मागणीचे निवेदन संदीप कुमार, अप्पर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमग यांची रिपोर्ट।